नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाच्या आई रागाने श्वेताला विचारते की कोणाला ऐकवतेस तू. श्वेतासुद्धा रागाने म्हणते की तुम्हाला ऐकवते मी. आणि परत रागाने फोनकडे बघत म्हणते की यांना या सगळ्यांना ऐकवते मी. कारण आपण आपल्या स्वतःच्या पोरीपेक्षा लोक काय म्हणतील याची तुम्हाला काळजी आहे ना. पोलिसांमध्ये नको जायला, आपली बदनामी होईल, आईबाबांना त्रास होईल. ही तुमची मुलगी बोलली होती काकू. सगळेच खूप इमोशनल झालेले असतात. श्वेता म्हणते की ती मुलं तिच्यासोबत काहीही करू शकले असते, पण तिने तुमचा विचार केला आधी. आणि ती फोनवर म्हणते की ओ मनोज भाऊजी, तुम्हाला वल्लरीने काही सांगितलं नाही कारण तुम्ही तिथे टेन्शन घेत बसाल. तुमची काळजी केली तिने. आणि जी मुलगी मुंबईत आल्यापासून आम्हाला घाबरट वाटत होती, आम्हाला वाटत होतं की प्रत्येक गोष्टीला घाबरते ही मुलगी, ती भिडली गुंडांना. तिच्यामुळे त्यांना पळवून लावू शकलो आम्ही. तिने केलं धाडस पहिल्यांदा. ती फक्त त्या मुलांशी लढत नव्हती, ती तिच्या भीतीशी लढली. आणि रडत म्हणते की लहानपणापासून ऐकवलं असेल ना तिच्या आजूबाजूच्यांनी की तुला काही जमत नाही, त्या वाक्यांशी लढली ती मुलगी. आणि अशा बायकोचा अभिमान वाटायला हवा तर तुम्ही तिलाच बोलताय. ती परत खचून जाईल असं वागत आहे तुम्ही सगळ्यांना जग दिसलं पण आपलं माणूस नाही दिसलं. आणि ती सर्वांना फोनवरून म्हणते की तुम्हाला आमची लाज वाटते ना, मग वाटू द्या लाज, पण आम्हाला आमचा अभिमानच वाटेल. सगळ्यांचेच घरचे ऐकत असतात आणि खूप इमोशनल झालेले असतात. आता वल्लरीच्या सासरचे मात्र तोंड वाकडे करत असतात. श्वेता म्हणते की कारण लाज वाटण्यासारखं आपण काही केलंच नाही आहे. जर कोणाला लाज वाटायला पाहिजे तर ती तुम्हा सर्वांना वाटायला पाहिजे. प्रेरणाचे बॉस म्हणजे समीर सर म्हणतात की प्रेरणा आय एम व्हेरी सॉरी. हे आता जे काही बोललं ना ते सगळं 100% खरं आहे. मी बोलतो आईबाबांशी असं म्हणून ते फोन ठेवतात. मिठ्ठूचे आईबाबासुद्धा खूप रडत असतात आणि ते विचारतात की मिठ्ठू बाळा कशी आहेस तू, तुम्ही सगळे कसे आहात. हे ऐकून मिठ्ठू खूपच रडायला लागते. आता मिठ्ठूचे बाबा रडत म्हणतात की बाळा मला माफ कर. मनोज सर्वांपासून बाजूला जाऊन फोनवर म्हणतो की वल्लरीसोबत बोलू शकतो का. वल्लरी खूप खुश होते आणि श्वेताला मिठी मारून खूप रडायला लागते. सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि रडत असतात. प्रेरणाचे बाबासुद्धा रडत प्रेरणाला म्हणतात की प्रेरणाबाई, त्यांना विचार लग्नाची बोलणी करायला कधी येत आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा दारासमोर रांगोळी काढत असते, पाहुणे येणार आहेत म्हणून. तर प्रेरणाच्या आईची धावपळ सुरू असते. श्वेता येते आणि प्रेरणाला विचारते की श्वेता यातील कोणती साडी तू नेसणार आहेस. मग प्रेरणा म्हणते की तुला जी आवडेल तीच नेसते मी. तेव्हा मग श्वेता तिला खूप आग्रह करते आणि एक साडी चूज करायला सांगते. तेव्हा प्रेरणा त्यातील एक साडी चूज करते आणि प्रेरणा विचारते की बाकीच्या काय करतायत. श्वेता हसत सांगते की आपली IT गर्ल तेजा साफसफाईच्या कामाला लागली. तर आतमध्ये तेजा खूप वैतागलेली असते. ती झाडू मारत असते आणि म्हणत असते की यार लग्न कोणाचं आहे, बघायला कोणाला येणार आहेत आणि रामू काका कोणाला बनवलं आहे. तर मिठ्ठू नऊवारी साडी नेसायची प्रॅक्टिस करत असते आणि सांगते की मला ना गावच्या मुलीचं एक कॅरेक्टर आलं आहे. आणि ती वल्लरीला विचारते की वल्लरी तुला येते का गं नऊवारी नेसवता. तेव्हा वल्लरी म्हणते की हो येते ना, मी नेसवते तुम्हाला, तुम्ही काळजी नका करू. मी तुम्हाला अशी नऊवारी नेसवते ना की तुम्हालाच रोल मिळेल. तेव्हा आणि ती तेजाला म्हणते की तेजाताई इथे जरा कचरा आहे तो साफ करा ना. तेजा तिच्या ओरडत म्हणते की वकील बनायला आली आहेस ना, मग सल्लागार नको बनूस, एकतर मला एकटीला सगळं करावं लागतं. यानंतर आपण पाहतो की सर्वजण सामान व्यवस्थित ठेवण्यात आणि साफसफाई करण्यात गुंतलेले असतात. तेव्हा प्रेरणा त्यांचा उडालेला गोंधळ बघून त्यांच्याकडे बघून हसत असते. तेव्हा तिथे प्रेरणाची आई येते आणि प्रेरणाला म्हणते की या सगळ्या इथून कधी जाणार आहेत. प्रेरणा आश्चर्याने विचारते की म्हणजे. प्रेरणाची आई म्हणते की म्हणजे बाहेर कधी जाणार आहे, तुझा बघायचा कार्यक्रम आहे ना, मग यांचं काय काम आहे, त्यांना बाहेर जायला सांग. प्रेरणा म्हणते की मदत करतायत ना त्या. प्रेरणाची आई म्हणते की कशाची मदत, एक तरी धड आहे का, बाहेर जाऊन बसायला सांग त्यांना. प्रेरणा म्हणते की आई मैत्रिणी आहेत त्या माझ्या. प्रेरणाची आई म्हणते की पण मला मध्ये लुडबुड नको आहे. असं म्हणून ती तिथून निघून जाते. श्वेता त्यांचं सर्व काही बोलणं ऐकते. यानंतर आपण पाहतो की श्वेता, वल्लरी, तेजा आणि मिठ्ठू बाहेर बसलेले असतात. मिठ्ठू इकडे तिकडे बघत म्हणते की क्लासमधून बाहेर काढल्यासारखं वाटतंय ना. तेजा वैतागून म्हणते की समजते कोण ही प्रेरणाची आई स्वतःला. प्रेरणाच्या लग्नाचा मॅटर नसताना तर तिला बडवली असती नाशिकच्या ढोलासारखी. मिठ्ठू म्हणते की जाऊ दे ना, ती तशीच आहे. तेजा म्हणते की पण आपण का सहन करायचं आहे, हे आपल्याच घरातून आपल्यालाच बाहेर काढणार आणि आपण ते सहन करायचं कशासाठी. श्वेता म्हणते की तेजा आपली नसती तरी कोणाची तरी आई आहे ना ती, जरा रिस्पेक्ट देऊन बोल ना. तेव्हा तेजा म्हणते की काय रिस्पेक्ट, लायकी आहे का तिची, बघण्याचा कार्यक्रमाला मैत्रिणी नकोत, आपण तिला तिच्या कुटुंबापेक्षा जास्त आहोत, कळत नाही का तिला, फक्त बडबड करत असते. वल्लरी म्हणते की अहो तेजाताई काय बोलताय तुम्ही, वयाने मोठ्या आहेत त्या, मान दिला पाहिजे त्यांना आणि तुम्ही हळू बोला, त्या इथेच बसल्या आहेत, ऐकतील ना त्या. तेजा म्हणते की मग ऐकू दे ना, मला काही फरक नाही पडत, मला फक्त एवढाच फरक पडतो की मी इथे बाहेर बसले. वल्लरी घाबरून म्हणते की श्वेताताई सांग
सांगा ना यांना, ऐकतील त्या, वाईट वाटेल त्यांना. तेजा वैतागून म्हणते की श्वेता हिला सांग हिची बडबड बंद करायला. माझ्या डोक्याची मंडई होते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आतमध्ये प्रेरणाच्या बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो. आता समीर सरांचे बाबा प्रेरणाच्या आई बाबाला म्हणतात की तसं समीरच्या तोंडातून प्रेरणाबद्दल बऱ्याचदा ऐकले, पण ते कामाच्या संदर्भात. बाकी तिच्या आवडीनिवडी, छंद वगैरे काहीच माहिती नाही आम्हाला. हे ऐकून प्रेरणाच्या आई आश्चर्याने विचारते की छंद ते म्हणजे काय असतं? छंदबिंद ते असलं कशाला करेल? आपलं नोकरी करायची, पैसा कमवायचा आणि घराकडे द्यायचा, हाच तिचा छंद. हे ऐकून समीर सरांच्या आई बाबा आश्चर्याने प्रेरणाच्या आईकडे बघायला लागतात. तेव्हा समीर सर म्हणतात की म्हणजे ती खूप वर्कोहॉलिक आहे असं त्यांना म्हणायचं असेल. प्रेरणाचे बाबा प्रेरणाच्या भावाला बोलवतात की तन्या चहा केले का बघ बघू जा ताईने. तेव्हा प्रेरणाचा भाऊ चहा केलाय का बघण्यासाठी आत किचनमध्ये जातो. आता समीर सरांची आई प्रेरणाच्या आईला विचारते की मुंबईला कधी आलात तुम्ही? तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की कधी आलो काय विचारता, कसे आलात ते विचारा. तेव्हा समीर सरांचे बाबा म्हणतात की बरं कसे आलात? प्रेरणाची आई बोलते की बुकिंग केलं नव्हतं तरीसुद्धा आम्हाला बसायला सीट मिळाली. आता इकडे प्रेरणाने शिरा आणि चहा बनवलेला असतो. प्रेरणा चहा गाळत असते आणि स्वामी समर्थांचा जप करत असते. तेव्हा तिचा भाऊ तिथे येतो आणि प्रेरणाला येऊन अचानक मोठ्याने तायडे असं म्हणतो. प्रेरणा खूप दचकते आणि म्हणते की काय काय करतोय? दचकली ना, वेडायस का? चहा गाळते ना मी. आता प्रेरणाचा भाऊ तिच्या गालाला हात लावून म्हणतो की तायडे तुला इथे काय लागले ग? प्रेरणा घाबरत म्हणते की काय लागले? तेव्हा प्रेरणाचा भाऊ हसत म्हणतो की समीर भाऊजींसाठी जास्त मेकअप केलाय ना, असं म्हणून तो तिला चिडवायला लागतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की गप्प बसा, इथे माझी गडबड उठली आणि तुला मस्करी सुचते. आता प्रेरणा आणि तिचा भाऊ बाहेर चहा घेऊन येतात. आता इकडे प्रेरणाची आई समीर सरांच्या आईला विचारते की ताई तुमचं किती खोल्यांचं घर आहे? तेव्हा समीर सरांची आई सांगते की आमचं 3 BHK आहे. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की ते BHK वगैरे मला नाही कळत. तेव्हा समीर सरांची आई बोलते की 3 BHK म्हणजे 3 बेडरूम किचन हॉल. तेव्हा प्रेरणाची आई खुश होऊन म्हणते की म्हणजे मोठं असेल ना, मग झालं तर, आणि विचारते की काय हो गाडी आहे का? तेव्हा समीर सर म्हणतात की हो आहे ना. तेव्हा प्रेरणाची आई बोलते की त्यात काय एवढा मोठेपणा सांगता, सहज असं बँकेत गेलं तरी लोन देतात गाडी घेण्यासाठी. हे ऐकून समीर सरांचे आई बाबा थोडेसे शॉक होऊन प्रेरणाच्या आईकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेरणाची आई बोलते की ते काय आहे ना, माझ्या तन्याला बाईक घ्यायची. तितक्यात प्रेरणाचे बाबा प्रेरणाच्या आईला थांबवत म्हणतात की निलिमा. तितक्यात त्यांचं लक्ष प्रेरणाकडे जातं. प्रेरणा चहा घेऊन आलेले असते. प्रेरणा खूपच सुंदर दिसत असते. आता समीर सरांचं लक्षसुद्धा प्रेरणाकडे जातं आणि ते प्रेरणाकडे बघतच राहतात आणि तिला खुणावूनच सांगतात की मस्त. आता प्रेरणा येऊन सगळ्यांना चहा द्यायला लागते. इकडे प्रेरणाचे बाबा हळूहळू प्रेरणाच्या आईला समजावत म्हणत असतात की निलिमा किती बोलशील, शांतपणे चहा पिऊ दे त्यांना. आता प्रेरणा सगळ्यांना नमस्कार करायला लागते. तेव्हा समीर सरांची आई बोलते की असू दे बस. तेव्हा प्रेरणाची आई बोलते की अहो माझे संस्कार आहे, तिला असं कसं बसू दे? तेव्हा समीर सरांचे बाबा बोलतात की तरीसुद्धा बसू दे बस. मग प्रेरणा त्यांच्या शेजारी तिथे बसते. आता समीर सरांची आई प्रेरणाच्या आईला गिफ्ट देत बोलते की हे बघा तुमच्यासाठी आणले हे. प्रेरणाची आई खुश होऊन गिफ्ट लगेच बघायला लागते. तितक्यात प्रेरणा त्यांना थांबवत म्हणते की आई नंतर बघूया ना आपण. आता समीर सरांचे बाबा प्रेरणाला म्हणतात की वा प्रेरणा चहा एकदम मस्त झालाय. समीर सरांचे बाबा प्रेरणाच्या बाबांना म्हणतात की तुम्हाला सांगू का वालावलकर, मुलगी सुगरण आहे की नाही हे तिने बनवलेल्या चहावरून समजतं. आता समीर सर सांगतात की तुम्हाला सांगू का बाबा, स्वयंपाकाची खूप आवड आहे तिला. आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ना लंच ब्रेकला सगळेजण हिचा डब्बा खायला येतात आणि बिचारीला स्वतःलाच खायला काही उरत नाही. तेव्हा अचानक आता सगळ्यांना कसला तरी स्मेल यायला लागतो. प्रेरणाची आई विचारते की काय गो कसला वास येतोय, काय जळतंय? समीर सरांची आई विचारते की गॅसवर ठेवलंयस का काय? आता प्रेरणा घाबरत म्हणते की नाही अहो ते बंडू भुते राहतात ना आमच्या शेजारी, ते काहीतरी मशेरी वगैरे भाजत असतात, त्याचा वास आला असेल, मी आलेच लगे. असं म्हणून प्रेरणा पटकन किचनमध्ये जाते. आता किचनमध्ये प्रेरणाने गॅसवर शिरा तसाच ठेवलेला असतो. शिरा सगळा करपलेला असतो. आता प्रेरणा खूप घाबरते, तिला काही सुचत नाही आणि ती बोलते की आता काय करायचं नेमकं, आजच गॅस कसं काय चालू राहिला, आज सगळी शिऱ्याची वाट बघतायत आणि काय करू मी? तेव्हा ती जरा विचार करत बोलते की श्वेता असेल का खाली, मी तिलाच फोन करते. असं म्हणून ती श्वेताला फोन करायला घेते. आता इकडे श्वेता फोन उचलते आणि इकडे प्रेरणा बाहेर बाल्कनीत येते. आता श्वेता प्रेरणाला विचारते की काय गं ठरली का लग्नाची तारीख? प्रेरणा खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की अगं इकडे वरती बघ ना. श्वेताला काही समजत नाही. श्वेता वरती इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं इकडे बाल्कनीमध्ये बघ. तेव्हा सगळेच बाल्कनीत बघायला लागतात. प्रेरणा श्वेताला सांगते की श्वेता अगं मोठा घोळ झालाय, शिरा सगळा करपला. श्वेता आश्चर्याने विचारते की शिरा करपला? मग सगळेजण श्वेताजवळ येतात आणि विचारायला लागतात की काय? तेव्हा श्वेता सांगते की अगं कोळसा झालाय म्हणते शिऱ्याचा. आता वल्लरी मोठ्याने प्रेरणाला आवाज द्यायला लागते की प्रेरणा ताई. सगळेजण वल्लरीला शांत बसायला सांगतात. आता श्वेता फोन स्पीकरवरती टाकते. प्रेरणा खूप रडत असते आणि म्हणते की मला माझं
माझंच नशीब फुटकं आहे. एरवी मी किती छान शिरा बनवते आणि आजच असं घडायचं होतं. आता समीर सरांच्या आईला काय वाटेल? त्यांना असंच वाटेल ना की या पोरीला साधा शिरा करायला जमत नाही, ही संसार काय करेल. यावर श्वेता तिला थांबवत म्हणते की अगं कुठून कुठे पोहोचतेस प्रेरणा, थांब जरा, होईल की काहीतरी, आपण करूया. प्रेरणा रडत म्हणते की अगं पण इतक्या आयत्या वेळेस काय करणार आहेस तू. तेजा बोलते की एक काम कर ना, ऑर्डर कर, 10 मिनिटात येईल. मिठू बोलते की अगं ये बघण्याचा कार्यक्रम आहे, ऑर्डर काय कर. प्रेरणा बोलते की आत्ता काय करायचं, मला तर काहीच सुचत नाही आहे गं. आता इकडे वल्लरी तिथे एक स्टोरूमसारखे असलेल्या ठिकाणी येते तेव्हा तिला तिथे एक स्टोव दिसतो आणि आता श्वेता आणि मिठूसुद्धा तिच्या पाठी येतात आणि तिला विचारतात की काय स्टोव कुठे सापडला अजून तुला. इकडे प्रेरणा खूप रडत असते आणि आता तेजा तिला हात जोडून म्हणते की बाई तू रडू नकोस, थांब जरा, करतो आम्ही काहीतरी. आता वल्लरी श्वेताकडून फोन घेते आणि म्हणते की प्रेरणाताई हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, शिरा मी बनवते. फक्त शिरा बनवण्यासाठी जे जे सामान लागणार आहे ना ते तुम्ही मला खाली पाठवून द्याल का. प्रेरणा आश्चर्याने विचारते की पण तू कशी बनवणार आहेस शिरा. सगळेजण प्रेरणाकडे आश्चर्याने बघत असतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. धन्यवाद.